हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हेअर टेक्निकल. आज आपण बघणार आहे हेअर स्टायलिंग मध्ये हीट प्रोटेक्टरचं काय काम असतं. असे भरपूर काही बिगनर आर्टिस्ट किंवा बिगनर स्टुडंट आहे त्यांना माहित नाहीये की हेअर स्टायलिंग मध्ये हीट प्रोटेक्टरचं काय काम असतं. नेमकं हीट प्रोटेक्टर कधी यूज करतो आपण? एखादी आपल्या हेअर स्टायलिंग क्रिएट करायची किंवा क्रिम्पिंग मशीन, स्ट्रेटनिंग मशीन, टॉंग मशीन किंवा ड्रायर मशीन यूज करत असणं, तर क्लायंटचे केस डॅमेज नको व्हायला त्यासाठी आपण यूज करतो हीट प्रोटेक्टर. भरपूर असे आर्टिस्ट किंवा स्टुडंट आहेत त्यांना माहित नाही की हीट प्रोटेक्टर कधी यूज केलं पाहिजे, तर डायरेक्टली ते यूज करतात, पण त्यांना टेम्परेचर किती ठेवायचं असतं हेअरवरती हे माहित नसतं. त्यासाठी आपण यूज करताना पहिले टेम्परेचर सेट करतो, त्यानंतर आपण यूज करतो डायरेक्टली हीट प्रोटेक्टर. पण हीट प्रोटेक्टर मध्ये बघायचं तुम्हाला की तुम्ही कोणत्या बेसचा यूज करताय. क्रीम बेस यूज करताय, लिक्विड यूज करताय, या तुम्ही जेल बेस यूज करताय, की लिक्विड मध्ये किती कंपनी आहे आपल्याकडं. तर यामधलं तुम्ही कोणतं परचेस करताय त्यावर डिपेंड आहे की परचेस करताना पण तुम्हाला लिक्विड बेसिस तुम्हाला यूज करायचं. हीट प्रोटेक्टर हे 40% वेट हेअर मध्येच यूज करायचं असतं, जेणेकरून जास्त तुमच्या हेअर मध्ये स्प्रेड होतं. त्यासाठी वेट हेअर मध्येच यूज केलं पाहिजे. तर कोणत्या क्लायंटवर यूज करतो आपण? ज्या क्लायंटचा हेअरफॉल चालू असेल, त्यांचे फ्रिझीनेस आला असेल, ज्या क्लायंटचे नाही का हेअर ब्रेक होत असतील, ज्या क्लायंटला हेअरला हीट चालत नाही, त्या क्लायंटला आपण यूज करतो हीट प्रोटेक्टर. कारण जास्तीत जास्त तुमच्या हेअर मधले बॉन्ड्स असतात किंवा इलेक्ट्रिसिटी असेल ते ब्रेक न होता त्यासाठी यूज करतो आपण हीट प्रोटेक्ट. भरपूर स्टुडंट असे विचारतात की सर नेमका कोणतं प्रोडक्ट यूज केलं पाहिजे हीट प्रोटेक्टर मध्ये लिक्विड बेस. तर तुम्ही फोटो बघू शकता, वेल्ला, लॉरियल, बेरिना आणि शॉस्कॉप हे तुम्ही प्रोडक्ट कंटिन्यू यूज करू शकता तुमच्या क्लायंटच्या हेअर वरती.